आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात. काँग्रेसची 42 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. जोरहाटमधून गौरव गोगाई मैदानात. जळगावच्या चोपड्यात खराब रस्त्यांबद्दल मंत्री अशोक उईके यांच्याकडून शोक व्यक्त. मंत्री अशोक उईकेंनी दिला सरकारला घरचा आहेर. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव चर्चेत. तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती. राज्यसभेसाठी उपेंद्र कुशवाहा हे एनडीएचे उमेदवार. राष्ट्रीय लोकमोर्चाकडून उपेंद्र कुशवाहा यांना उमेदवारी. 5 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपले उमेदवार जाहीर केले. भाजपकडून नितीन नवीन राज्यसभेचे उमेदवार तर बिहारमधून राज्यसभेचे उमेदवार असल्याची माहिती समोर. खामेनेई याच्या हत्येनंतर मोदी सरकारचं जाणीवपूर्वक मौन. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची टीका. संसदेत चर्चा झाली पाहिजे, सोनिया गांधींनी केली मागणी. जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही, तो त्या विमानात असता तर ठार झाला असता. मंत्री छगन भुजबळ यांनी दिली प्रतिक्रिया. पुण्यातील शेटफळ हवेतील जैविक निविषा प्रयोगशाळेचं उद्घाटन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं द्राक्षाच्या नव्या वाणाचं लोकार्पण. पुढील 5 वर्षात जाहिरातीच्या माध्यमातून एसटी 250 कोटी रुपये कमावणार असल्याची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन. इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर अमेरिका इस्रायलला याबाबत रशियाने दिला इशारा. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.